मी त्यांना विनंती करतो की तुम्ही येऊन असं नसतं व्हायचं आहे. संतोषजी लाकडे यांचं मंडळाच्या वतीने जोरदार हार्दिक स्वागत. संतोषजी लाकडे हे पूर्वज संघाचे एक खेळाडू. सामन्याला सुरुवात होते. चला सामन्याला सुरुवात होते, पाहूया. चला सामन्याला सुरुवात होते. 3 षटकांचा सामना असेल, पाहूया. चला सामन्याला सुरुवात करायची. पंचांनी पंच विरुद्ध आवलीकर सामन्याला सुरुवात करायची. थोडस फास्ट घ्या, कारण आजच्या दिवसामध्ये फायनलचा सामना खेळवायचा आहे. चला सामन्याला सुरुवात होते. मैदानाच्या दिशेने वळूया. फलंदाजीसाठी असेल तो म्हणजे समीर, नौशाखेला नथुराम. 3 षटकांचा सामना असेल, सर्वांनी नोंद घ्यायची. गोलंदाजीसाठी असेल सुशील, पाहूया. पहिला चेंडू सुशील याचा, हा मात्र पहिला चेंडू नक्कीच पंच केला, परंतु सरळ जातो चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. कोणती मात्र चूक करत नाही क्षेत्ररक्षक. निर्धाव चेंडू येतो, पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल. सुशील याचा समीरसाठी, हा मात्र चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती मात्र किती धावा जोडल्या जातील, पाहूया. कोणतीही धाव मिळत नाहीये, नक्कीच जकडून ठेवलंय. यशस्वी होईल का गोलंदाज की फलंदाज, पाहूया. करूया मरोची स्थिती आणि नक्कीच कॅप्टन सेमीचा सामना पाहायला मिळतो. विठ्ठल रखमाई वरवडे विरुद्ध दत्तपूर्वज कासारवेली बी संघ. नक्की या चेंडूवरती पाहूया किती धावा जोडल्या जातील. या चेंडूवरती मात्र एकूण 2 धावा जोडल्या जातील. बाईकच्या स्वरूपात 1 धावाने जय क्षेत्राच्या दिशेने ओव्हर थ्रोचा एक अशा एकूण 2 धावा जोडल्या जातील संघाच्या खात्यामध्ये. धावा संख्या झाली असेल ती म्हणजे 2 धावा. पाहूया पुन्हा एकदा फलंदाजीसाठी तयार होतोय नथुराम. सुशील आलाय, पाहूया पुढचा चेंडू सुशील याचा नथुरामसाठी, हा मात्र चांगला चेंडू आतल्या दिशेने वळवलाय. चांगली गोलंदाजी केली जाते सुशीलच्या माध्यमातून. आक्रमक अशी गोलंदाजी पाहायला मिळते. जखडून ठेवलाय विठ्ठल रखमाई वरवडे संघाला. पाहूया पुढचा चेंडू सुशील याचा, हा मात्र चांगला चेंडू आहे. आता सुद्धा बीट केलाय फलंदाज नथुराम यांना. काय घडतंय, पहिलं षटक मात्र यावेळी पाणी घेऊन जावा रे. चला थोड्या वेळानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. 5 चेंडू फेकून झाले, 1 चेंडू बाकी असेल. पाहूया पुढचा चेंडू, लास्ट चेंडू असेल षटकातील. नथुरामसाठी सुशील चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. या चेंडूवरती मात्र नो चेंडू घोषित केला जातो पंच आडवेलकर यांच्या माध्यमातून. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा तयार झालाय नथुराम. या चेंडूवरती सुद्धा बीट केलं जातंय. फलंदाज नथुरामला पहिल्या षटक हाताळताना धावसंख्या असेल ती म्हणजेच 3 धावा. पहिल्या षटकात समाप्त केल संघात धावसंख्या झाली 3. सुरेख अशी गोलंदाजी सुशीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. पाहूया समीर वरती मात्र आता पूर्णपणे बुरा असेल आपल्या खांद्यावरती घेऊन खेळावं लागेल. चांगली धावसंख्या उभारावी लागेल. एक भरघोस असं आमचं हे खडपे स्टेडियम आज भरलं गेलंय.
धावसंख्या झाली 3 धावा. पहिल्या षटकात समाप्त एकेर संघात धावसंख्या झाली 3 धावा. आमच्या या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी आमचे डोर्लेकरवाडीचे मान्यवर विनोदजी डोर्लेकर या मैदानावरती आलेले. कृपया विनोदजी डोर्लेकर यांना विनंती करतो मैदानावरती पावलांमध्ये येऊन आसन व्हायचा. विनोदजी डोर्लेकर नक्कीच चांगला चेंडू यावेळी मात्र पाहायला मिळतो. गोलंदाजीसाठी आलाय स्वप्नील आलाय. पाहूया चांगलीशी गोलंदाजी करतो. ब्रेकचा वापर पुन्हा एकदा मात्र अवांतर चेंडू पाहायला मिळतो. नक्कीच मंडळासाठी देणगी आली आहे ती म्हणजेच मान्य श्री विनोदजी डोर्लेकर यांच्याकडे मंडळासाठी 501 रुपये देणगी आले तरी मंडळ त्यांचा आभार आहे. धन्यवाद. चला वळून मैदानाच्या दिशेने चांगलीशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. स्वप्नीलच्या माध्यमातून आक्रमक अशी गोलंदाजी पाहायला मिळते. समीर याला जखडून ठेवलंय. काय गोलंदाजी चालवली जाते. नक्कीच मोठा प्रहार केलाय. चेंडू मधला झाला फरार. पहिला चौकार आलाय तो म्हणजे समीरच्या बॅट मधून. आता मात्र बॅट पळताना पाहायला मिळेल का. नक्कीच जखडून ठेवण्यामध्ये यशस्वी झाला होता. त्यानंतर मात्र चौकार आला. धावसंख्या झाली 8 धावा. पुढचा चेंडू स्वप्नील याचा समीर साठी. हा मात्र फुल टॉस चेंडू होता. अवांतर चेंडू घोषित केला जातो पंचांच्या माध्यमातून. वाईट चेंडू. पुढचा चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल. एक आक्रमक अशी गोलंदाजी करत होता परंतु आता थोडासा बिथरलाय. परंतु पुन्हा एकदा अवांतर चेंडू घोषित केला जातो पंचांच्या माध्यमातून. दुपारच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये व्यायाम करण्याची संधी थोडासा वॉर्मअप केला जातो पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र पोहोचली जाईल 10व्या अंकावरती. डबल फिगर मध्ये पोहोचलाय मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा मात्र जर्सी क्रमांक लागलाय. आणि या चेंडूवरती मात्र फरार झालाय चेंडू. 4 धावेसाठी आक्रमण चढवलं जात आहे. आता मात्र धावसंख्या 14 वरती पोहोचली आहे. एक चेंडू बाकी असेल. 1 to go. नक्कीच पाहूया एक चेंडू कशा प्रकारे मात्र फेकला जाईल. चांगल्याशी रणनीती आखताना पाहायला मिळतो तो म्हणजे दत्तप्रयोज कासारेल संघ. यावेळी मात्र पंच केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण शैलेश वडगाडकरांच्या माध्यमातून. नक्कीच चांगल्याशी यावेळी खेळी करताना पाहायला मिळतो तो म्हणजेच दत्तपूर्वज कासारवेली बी संघ. बघूया गोलंदाजी मार्ग वरती तिसरे षटक हाताळण्यासाठी रुपेश आलाय. पाहूया रुपेश कशा प्रकारे गोलंदाजी करेल आपल्या संघासाठी. यावेळी मात्र काय घडेल काय बिघडेल पाहूया. फलंदाज बाद होतो. फलंदाजाला परतावं लागतंय. नक्कीच यावेळी वाईट चेंडू होता परंतु मात्र फलंदाजाला बाद करार दिला जातोय. फलंदाजने मात्र चेंडू सरळ फेकून दिलाय बॉक्सच्या बाहेर. कमलेश डोर्लेकर आपण ज्याला हात लावला तर खाली पडेल. हा मात्र चांगला चेंडू. यावेळी मात्र बीट केलंय फलंदाज समीर याला सुजन याला परंतु पाहूया यावेळी मात्र 3 पंच एकत्र येताना पाहायला मिळतात. ज्यावेळी मोठ्या मोठ्या टुर्नामेंट्स होतात तेव्हा मात्र आमचे तज्ञ पंच असतात आणि यावेळी मात्र फलंदाज बाद सुजन याला मात्र परतावं लागतंय. आता मात्र जर तुम्ही मैदानावरती पाहायला गेला तर पंच कोण कोण होते. जर जे टीम मधून खेळत असतात ते मात्र यावेळी पंच होते कारण त्यांना माहिती आहे ही 40+ टुर्नामेंट आहे. आपण त्यासाठी आपण पूर्ण योगदान द्यायचं आहे. पंचगिरी ही छोट्या मुलांच्या माध्यमातून झाली आहे. नक्कीच आयोजन ही म्हणजेच डोर्लेकरवाडीतील छोट्या मुलांनी मोठ्यांसाठी भरवलेली ही एक मोठी टुर्नामेंट आहे. ती म्हणजेच जेवढे मोठे माणूस आहेत तेवढे सर्व एकत्र येण्यासाठी एक रीतीने खेळण्यासाठी सर्वांसाठी ही टुर्नामेंट भरवली गेली आहे. नक्कीच पाहूया रुपेशाचा पुढचा चेंडू. नक्कीच अवांतर चेंडू बोलला जाईल संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या 1 ने भर पडली आहे.
15 धावा. नक्कीच फुल टच चेंडू, फुल टच वरती चांगलं क्षेत्ररक्षण शैलेशच्या माध्यमातून. नक्कीच धाव संख्या मात्र वाचवले गेलेत आपल्या संघासाठी. 4 धावा वाचवले गेलेत. आता मात्र थोडासा विचार करण्याची स्थिती आली होती म्हणजे विठ्ठल रखमाई वरवडे संघाला 3 चेंडू बाकी असतील. पाहूया. हा मात्र चांगला चेंडू आहे परंतु कोणती धाव मिळत नाही. शैलेश वळवडकर याच्या हातामध्ये फेविकॉल लावलाय की फेविक्विक लावलाय काही समजत नाही. चेंडू त्यांच्याच हातामध्ये जातो. लवचुंबक घेऊन आला वाटतं. नक्कीच हा मात्र चेंडू पंचांनी वाईट दर्शवलाय. शैलेशच्या फिल्डिंग साठी मान्य श्री विनोदजी डोर्लेकर यांच्याकडून 100 रुपयाचा प्राइज ऑन झालाय. नक्कीच फलंदाज बाद झालाय. समीर याला मात्र माघारी परतावं लागतंय. धावसंख्या मात्र स्थिर असेल ती 16 धावसंख्या. नक्कीच थोडासा विचार करण्याची स्थिती आली आहे परंतु विठ्ठल रखमाई संघ सुद्धा गोलंदाजीच्या जोरावरती भारी आहे. दिनेश आलाय. पाहूया षटक संपलंय. 16 धावसंख्या झाली. 17 धावांचं मात्र लक्ष असेल. 17 धावा कशा प्रकारे जमवले जातील पाहूया. यानंतर होणारा सामना असेल तो म्हणजेच अनुराग डोर्लेकर आपण या ठिकाणी या. थोडी गरज आहे. आज दिवसभर आपण चांगली कामगिरी केली आहे. आता सुद्धा मला गरज आहे तुमची. लवकर या अनुराग डोर्लेकर. यानंतर होणारा सामना तो म्हणजेच श्रीराम महापुरुष डोर्लेकरवाडी विरुद्ध दत्तपूर्वज कासारवेली हे संघ. तर दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी यायचं आहे. पारनाथ डोर्लेकर कर्णधार श्रीराम महापुरुष संघ. चला सामन्याला सुरुवात होते. स्ट्राईक वरती बॅटर असेल इथेच. नॉन स्ट्राईकिंगला असेल सुशील. गोलंदाजीसाठी असेल दिनेश. यावेळी पहिलाच गचाळ क्षेत्ररक्षण दिनेश सुर्वे यांच्या माध्यमातून. यावेळी मात्र चांगलीशी गोलंदाजी करण्याचा विचार केला आहे परंतु क्षेत्ररक्षक मात्र थोडीशी साथ देत नाहीत ते म्हणजे दिनेश पवार यांना. नक्कीच या चेंडूवरती मात्र कोणती धाव मिळत नाही. चेंडू जाते निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पहिल्या नाणेफेकी होते. नाणेफेकीचा कौल या नाणेफेकी करतील तो म्हणजेच संतोषजी लाकडे. मान्य श्री संतोषजी लाकडे दत्तपूर्वज कासारवेली हे विरुद्ध श्रीराम महापुरुष. दोघांमध्ये मोठी लढत. पाहूया पुढचा चेंडू दिनेश याचा इथेच साठी. हा मात्र चांगला चेंडू आहे. पाहूया. नक्की चेंडू मात्र येतो निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या मात्र स्थिर असेल 5 धावा. नाणेफेकी झाली. नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो म्हणजेच श्रीराम महापुरुष संघ. आपण डिसिजन लगेच कळवायचा आहे. पाहूया पुढचा चेंडू दिनेश याचा
इथेसाठी हा चांगला चेंडू आहे, चांगली गोलंदाजी, काय गोलंदाजी चालवली आहे. जर दिनेश सुर्वे आणि जर चौकार सोडला नसता तर नक्कीच चांगली गोलंदाजी मानली गेली असती दिनेश पवार यांची. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे फेकला जातो. इथेसाठी हा मात्र चांगला चेंडू, चांगला पंच केलाय, चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं परंतु चेंडू मात्र फरार झालाय. 4 धावेसाठी धावसंख्या झाली ती म्हणजेच 9 धावा. पहिल्या षटकार समाप्त केल्या, संघात धावसंख्या झाली 9. जिंकण्यासाठी 17 धावांचे लक्ष होतं परंतु आता धावसंख्या झाली आहे 9 धावा. आता मात्र 12 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. कमबॅक केलं जाईल का? क्रिकेट मध्ये कमबॅक महत्वाचं असतं, वेलकम बॅक सुद्धा महत्वाचं असतं आणि वेलकम बॅक केलं 40+ जुन्या माणसांनी. आणि आता पुन्हा एकदा गोलसाठी आला सुजन डोर्लेकर. हा मात्र चांगला चेंडू होता परंतु चेंडू फरार झाला. 4 धावेसाठी थोडीशी निराशा व्यक्त करताना पाहायला मिळतो. गोलंदाज थोडेसे शोल्डर्स डाऊन झाले ते म्हणजेच विठ्ठल रखमाई वरवडे संघाचे. चेंडू जातो जॉन क्षेत्रामध्ये 1 धावेसाठी. धावसंख्या झाली 14. अजून 3 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. हा मात्र चांगला चेंडू आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. कोणती धाव मिळत नाही, चेंडू जाते निर्धाव. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुजन तयार. यावेळी मात्र फलंदाज बाद होतोय. फलंदाज मात्र तंबूच्या आसरा परतलाय. अजूनही 3 धावांची गरज आहे. काही घडू शकतं, काही बिघडू शकतं. आता मात्र कोण आलाय ज्याची आपण वाट पाहत होतो तो आता मैदानावरती आलाय. तो आलाय शैलेश वाडकर. नक्कीच चांगली अशी क्षेत्ररक्षण केलंय आपल्या संघासाठी. चांगल्या धावा वाचवल्या गेल्या त्यांच्या माध्यमातून. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल परंतु हा सामना मात्र जिंकलाय तो म्हणजेच दत्तपूर्वज कासारवेली बी संघाने. लगेच श्रीरामापूर संघाने आपला डिसिजन कळवायचा आहे.